माय पंचायत एक ॲप्लिकेशन आहे ज्याच्यावरती आपण ग्रामपंचायतीमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या सगळ्यांची माहिती अपलोड करणे हे बंधनकारक असते. म्हणून ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच किंवा त्यांचे सदस्य असतील, ही सगळी मंडळी आपलं काम जे असतं ते सगळं माय पंचायत ॲप्लिकेशनवरती अपलोड करत असते. आता नवतरुण म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या सगळ्यांकडेच नवतरुणांकडे मोबाईल वगैरे तर आहेतच. म्हणून माय पंचायत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, आपली आपली ग्रामपंचायत सिलेक्ट करायची, कुठलीही असो आपल्या जिल्ह्याप्रमाणे, महाराष्ट्र, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत. आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 1 वर्षात किंवा 5 वर्षात किंवा 10 वर्षात किती कामं आली, किती कामं अप्रूव्ह झाली, कुठल्या कामाचे पैसे आले, कुठल्या कामाचे पैसे कोणाच्या अकाउंटवरती आले, कोणाच्या अकाउंटला आले, कुठल्या निमित्ताने पैसे काढले, कधी काढले, ह्या सगळ्यांचा तपशील असतो. आणि याच्यामध्ये जर आपल्याला समजा कधी गडबड वाटलीच तर नागरिक म्हणून त्याच्यावरती हस्तक्षेप घेणे किंवा सोशल मीडियावरती त्याला पब्लिश करणे आणि नाही तर जाऊन त्याच्यावरती एक पोलीस केस सुद्धा तुम्ही करू शकता, टाकू शकता. हे टाकणे हे तुमचं नवतरुणांचं काम आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, ग्रामपंचायतीचे जे कोणी असतील म्हणजे चालवणारे, सरपंच असू शकतो, उपसरपंच असू शकतो किंवा सदस्य किंवा ग्रामसेवक, हे कोणी असू शकतं. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्राच्या होतच, महाराष्ट्र असो किंवा आपला देश असो. इथे काय होतं, फेक बिलं बनवल्या जातात, फेक रिसीट बनवल्या जातात, फेक तुमचे जे म्हणजे ज्यांना माल वगैरे घेतला आहे, खरेदी केला, असे अकाउंट वगैरे दाखवले जातात आणि त्यांच्या अकाउंटला ग्रामपंचायतीच्या अकाउंटमधून पैसे टाकून पैसे तिकडेच काढून घेतल्या जातात. हा प्रकार म्हणजे काय आपल्याच ग्रामपंचायतीमध्ये होतो असं नाही, पूर्ण महाराष्ट्रभर किंवा देशभर हेच होत असतं. परंतु याला आळा घालण्यासाठी ही प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी असते की ह्या गोष्टी थांबवण्यासाठी आपल्याला आवाज उठवता आला पाहिजे. फक्त जाऊन माहितीच्या अधिकाराचे अर्ज लावायचे आणि सगळ्या गोष्टी रिझॉल्व्ह होतात असं नाही. म्हणून नवतरुणांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जर काही भ्रष्टाचार होत असतील आणि कुठलीही ग्रामपंचायत समजा आपल्याच नातेवाईकांच्या अकाउंटवरती पैसे टाकत असेल तर हे कानूनन अपराध आहे. हे तुमच्या हक्काचे पैसे आहेत, हे तुमच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि हे पैसे वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी आवाज उठवायला हवा आपल्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये. आणि ह्या सगळ्यांची माहिती जी असते, आता बघा कुठलाही जो फ्रॉड होतो ना, हा म्हणजे कुठलाही धोका किंवा फ्रॉड होतो तर ह्याच्या स्टेप्स असतात. म्हणजे फेक बनावटी बिल बनवणे, बनावटी अकाउंट बनवणे, आपल्याच घरच्या लोकांना किंवा नातेवाईकांना पैसे पाठवणे, लाखो रुपयाचे पैसे लगातार म्हणजे असं कंटिन्युअसली पाठवत राहणे, ह्या गोष्टी होत असतात. आणि हे शोधून काढून याचा नायनाट केला पाहिजे. आणि आजच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लागलं तर टेक्स्ट करा.